तुम्हाला दिसणार कुठून? नाही तर काय, दोन दोन भूदेवी झाल्या की काय? दोन दोन? नाही हो, नाही हो, तुम्हाला भाग झाला असेल हो. म्हणजे भाग पडला माझ्या डोळ्यांनी पाहिलं नाही. हा, जवळ मात्र गेलो नाही. हातात पुस्तकं होती, म्हटलं तिथे त्यांना व्हायची. उलटी उलटी. हॉटेल कुठे? खाली आहे. चला दादाला बघून येऊ. अहो पुरुषच पहा, नाहीतर भू म्हणून हात धराल तिचा. एवढे कुठे माझ्या हिंमत? हा गेलो हा काय गाडी करू मी बरोबर करतो. अहो येताना बनियन आणा. हो काय बनियन? अरे तुम्ही नाही म्हणजे झोपेतून किंवा उठलात? झाली असतील 10 मिनिटं. तुम्ही सगळे कुठे होता? आम्ही ना आतल्या खोलीत फोन करत होतो. तरीच मला फोन दिसला नाही. रत्नाकर पण तो कुठे गेले? अहो एक गंमतच झाली. त्या तात्यांना माझ्यासाठी एक बाई खालच्या हॉटेलमध्ये चहा पिताना दिसली. काय? तुम्हाला काय झालं? काय नाही. तिलाच पाहायला गेले ते. मी जाऊन पाहतो. मी जाऊन पाहतो. का हो? ती मोना नाही दिसत आहे. हा मोना ना असेल ना त्या खोलीत असेल. तिकडे असेल. आम्ही बघून येतो. अहो घोटाळा व्हायच्या आत काहीतरी केलं पाहिजे बरं. अरे पण काय करायचं दासो? मला वाटतं पुन्हा अल्बम दाखवावा आणि घालावं कोमा. गुड आहे ओके. काही खोटं बोलता. तिथे नाहीये मोना. नाही आता मग असेल ना इकडे कुठेतरी असेल ती. पण काय तुम्ही विकीचा फोटो पाहिलात का? फोटो मीच आठवत नाही. आठवत नाही ना मग मी दाखवतो तुम्हाला. बसा प्लीज बसा ना. लवकर दाखवतो. तुम्हाला सांगतोय दाखवतात ते. हा बघा. फोटो पाहताना तुम्हाला कसं वाटतं? छान छान वाटतंय. म्हणजे चक्कर आल्यासारखं किंवा गडबडल्यासारखं नाही वाटत. तर फोटो पाहताना चक्कर कशाला येईल? आणि विवेक तसे दिसायला चांगले आहे. हे दासोंचे फोटो असते तर. हा साडीचा फोटो हा. बापरे अजूनही काही नाही. अहो कोमात केला नाही तर कसं होईल? कोमा म्हणजे? हा जिम मधला फोटो व्यायाम करतानाचा. अजूनही काही नाही. ती कोमा प्रूफ झाली की काय? रवी बाई गेली कोमा. नक्की नक्की. थांबा बघून घेता. बघून घे. अहो गुरु अहो मेव देव पावलं म्हणायचं जातो. चला चला घेऊन चला यांना. काय गाडी गाडी खेळत नाही वाटतं. हो आता तेवढाच उद्योग बोललाय आम्हाला. स्टील अंडर टेन्शन. टेन्शन? अहो टेन्शन मुळे डोकं फुटायची वेळ आली आहे. नो प्रॉब्लेम. म्हणजे काय? जस्ट अ मिनिट. हे काय? टार्झन बाम. टार्झन बाम? येस. आमच्याच कंपनीने बनवलेलं आहे. अच्छा अच्छा. त्याचं काय की नवीन नवीन कपल जाताना तो नाही पण प्रवासावरून परत येताना आपापसात आणतात. अच्छा. म्हणून रिटर्न जर्नीमध्ये प्रत्येकाच्या सीटवर आम्ही हा बाम करतो. चांगलं आहे. आता माझं येण्याचं प्रयोजन काय? या ठीक आहे. त्याच्यामध्ये प्रवासाचे तिकीट हॉटेल बुकिंगचे कागद आणि तुम्ही आम्हाला जे पैसे दिले त्याच्या रिसिप्ट ठेवलेला आहे. आणि हे काय? काय हे कुठं कसं? अरे हो विसरलोय. लंगोट आहे लंगोट. लंगोट? आणि आतापासून? त्याचं काय आहे आमची कंपनी लव्ह मॅरेज वाल्यांना या गिफ्ट ऍडव्हान्स मध्ये देते. 25 आहेत 25. 25? 10 + 10 + 5. वा वा. 10 + 10 + 5. हा कुठला शिक्षण क्रम आहे का? हो नाही 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 10 तुमचे. अच्छा. 10 विकी साहेबांचे आणि 5 दासोंचे. फादर कन्सेशन असल्यामुळे त्यांना 5च मिळाले. म्हणजे माझे नाव पक्क केलं का? अरे वा 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 वा. अहो तुम्हाला तर टार्झन साहेबांच्या बाजूची सीट मिळाली. सध्या मी अतिशय भिजलो. आपण नंतर भेटलो तर नाही का त्यांना?
ओके सर ओके ओके बाय 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 यंग मॅन हो बाय ऑल द बेस्ट ओके बाय बाबा भीती आणि कंपनीचा अजून पत्ता नाही. अरे येतील रे तुम्हाला सांगतो तात्या आणि तो भूचा भाला तर 45 वाची हो. फोन बघतो फोन बघ कोणाचा फोन आहे करा बरं? ना तू हॅलो कोण? शिशिर हा बोल 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 मी रवी बोलतोय. काय कोकण भवनचा पत्ता सापडला? व्हेरी गुड व्हेरी गुड. काय म्हणाले ते? हा अरे शिशिर त्यांना कशा उगाच करते रे? हे बघ मी काय म्हणतोय इथला पत्ता दिलाय तो तांबे साहेबांना. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. काय अरे नाही 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 रिसीव सांगेलच तुला सगळं नंतर. ओके थँक्यू. दासो मावशींच्या मिस्टरांना निरोप मिळालेला आहे. हे बरं झालं हो ना. त्या तात्यांनी मला पाहिलं म्हणे. हो आणि आता तुमचं इथे राहणं फार धोक्यात आहे कारण आपण यांना पायलट मध्ये तुम्ही हरवल्याची माहिती आणि फोटो देखील दाखवलाय. बापरे, आता काय करायचं? घाबरायचं कारण नाही मावशी. तुमच्या मिस्टरांना निरोप मिळालेला आहे. तुम्ही सेफ आहात आणि थोड्याच वेळात घरी पोहोचताल. हो, ठीक आहे. पण मावशी प्लीज आता तुम्ही निघायची तयारी करा. अरे पण याचे सासूबाई त्याची काळजी तुम्ही करू नका मावशी. अरे रवी विकी कोण आलं? बघ बरं विकी कोण आहे तर. पण मिसेस अरे बापरे हा त्याच्याकडे आता आपण ते- मावशी मावशी रोल मध्ये शिरा. रोल मध्ये शिरा. चष्मा लावलाय म्हणे तुम्ही तुमच्या चष्म्याचा नंबर तपासून बघा तुम्हाला लांबचं जवळचं अजिबात दिसत नाही. काय सापडलात का दुसऱ्या कुठेही? कसलं काय सगळा भासत झाला होता त्यांना तसंच म्हणावं लागणार आहे. तुम्ही तिकडे आणि मी बाई इकडे काळजी. आता दुसऱ्या भूदेवी म्हटलं की हे साहजिकच आहे. असं नाही हो. एकदा तात्या बाहेर गेले ना की लवकर यायचं नाही. मला म्हणाले रहस्य कथा वाचून दाखवतो आणि स्वतः काय रहस्य कथा वाचून दाखवतो. अरे कमालच आहे. म्हणजे पुस्तकं ठेवून आलो की यांना ऐकायचं असतं आणि घेऊन आलो की बरोबर. हे फारच मनावर घेतात. घ्या अहो दुपारभर वाट पाहिली मी तुमची. मगाशी गरम गरम भजी करून ठेवली तर हे काय भजी करून ठेवली. मगाशी भज्यांच्या नावाने डाफरलीच ठेवली माझ्यावर. वाटत यांना विचार. मला तुमच्यात गुंतवूच नका. गुंतवू काय नका गुंतवू काय नका. कमाल तुमची. अहो तुमच्या समोर नाही का डाफरली. अहो तसं नाही. हा. भजी चांगली लागावी ना म्हणून टाका. हो का. उद्या जेवण बेचं वाटू नये म्हणून जोडून काढ मला. तुम्ही आधी डोकं शांत ठेवा बघू. अरे काय डोकं शांत ठेवा. मला ते काही कळत नाही. हो जरा गॅलरीत तुझ्याशी बोलायचंय. गॅलरीत नको. गॅलरी पुन्हा पलंगावर. गॅलरी पुन्हा पलंगावर. का हो? तुमची ही गॅलरी पडते तेव्हा पलंग असा आपोआप समोर येतो का? बहुधा तसंच होत असं. तुम्हाला सांगतो तुमचा तो गवळी उर्फ गवंडी एक नंबरचा बंदीला छटेल माणूस आहे. आणि तू त्या खोलीत जाऊ नको. नाही तर पलंगावर गॅलरी आणि गॅलरीवर तू. माझा डोक्याचा भोरा देहाच्या अरूवर गरा 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 फिरतोय. काय होतंय ते काही कळत नाहीये. मी सांगते तुम्हाला. मला पण सांगशील ना. ती गॅलरी पलंग ओढत आहे. काही समजत नाहीये. समजे भूक आपण जे ठरवलं ते घेऊन येऊ. काय न्यायचंय? अगं हे बघ. हे बघ ब्लाऊज. माणसांचं सदरा. सदऱ्याच्या आतलं पावडर. पावडरच्या वरचं. हे तू आणलं का? अरे तू आणलं वाटतं. काही नाही ते काही नाही. काही नाही म्हणजे अहो लंगोट आहे त्या. लंगोट. म्हणजे आता बनियेऐवजी लंगोट का? अहो लहान मुलांच्या आहेत त्या. लहान मुलांच्या आहेत. गिफ्ट द्यायचे गिफ्ट. मला काही सुचत नाही. काही सुचत नाही. आता तू ये का नको. मी इथं चाललो. तुम्ही पुढे चालला. तुम्हाला सांगतो लग्न झाल्यानंतर शुद्ध हवेची गरज दुपटीनं भासते. काय दुपट्यानं लंगोट. तुम्हाला काय करायचं? पाठी काय हो जरा जपून जा. आणि बनियन वगैरे नसतील ना तर जरूर घेऊन या. काही करते काही करते.
मला पण काही नाही कळत आहे. दासोबात काय चाललंय? मी सांगतो तर सांग बरं. रवी, ती एक आधी आम्ही गच्चीवर होते. अगं मुना मुना जायच्या आधी मावशीने नमस्कार तर कर. जायच्या आधी ही राहा आणि लग्नाचं आमंत्रण पाठवा. हो हो मावशी जरूर जरूर पाठवते. छान. म्हणजे तुम्ही निघालात का हो. रत्नाकर पंतांना सोडून? अरे डायव्हर्स घेतला की काय? नाही ए तात्या, डबल रोला डबल रोल. म्हणजे अरे ह्यासारखी रहस्य कथा आली लोकांना वाचा वाचा म्हणावं लागणार नाही. बरोबर, तुम्ही ज्या कोणी असाल त्या आता, पण वेळ मिळाला तर नागडा हत्या वगैरे तू आता. चल, हा, चला. मी परत घेऊन येते. चला, चला मावशी. काय म्हणते महेश? डॉक्टर तुम्ही? हा इकडून जात होतो म्हटलं दादा दादा विचारून घ्या. अरे वा आता छान वाटतंय ना. गोमात जाऊन आल्यामुळे कशा धुतल्या मजी सारख्या दिसत आहेत हा. पण त्या बैल मला तुमची काळजी घ्यायला सांगा हा? पहिलं का? हा, आणि तुम्ही झाड नाही कधी खा हा? भांडे भांडे म्हणजे हा, साखर साखर का? हो, डायबिटीज आहे. ठीक आहे डॉक्टर, मी धांडे कमी घेईन. गुड 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 बरा निघतो हा. हो. हो हा हो बाय. इथं नाही विचारणार. अरे हो ही तर राहिलंच बेटा. हा डॉक्टर साहेब हो उद्या तरी तर चालेल ना. काय ठीक आहे चालवून घेऊ ठीक आहे. रवी, हा? डॉक्टर पंत निघते हमी. हो चला मी याला सोडलं करे. हो वेगळी नीट सांभाळून जा. अहो मावशी ती भूदेवीची साडी हे विसरलेच की? हरकत नाही उद्या पाठवून द्या. उद्या पाठवते. मी जातो. तू काळजी करू नको. मी ते व्यवस्थित ओके दासू हा? एक परकी बाई पण केवढी मदत करून दिली नाही. हो ना. आता पुढे काय? म्हणजे काय अहो विकीच्या आणि माय देशीच्या एंगेजमेंटची तयारी. अहो ती येते दासू. ती येते. हो अहो मगाशी विकीने नाही का फोनवर सांगितलं. पण दासू तयारी आजून आपल्याला लवकर पडता राहावं. आणि हो दासांना तात्यांना आणि मुलाला देखील करून देऊ. लवकर पैसे घेतले असतात. हा, पैसे आहेत. ही सगळी मंडळी गेली कुठे? भू ए भू 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 ही पुन्हा त्या तुटक्या गॅलरीकडे तर नाही गेली? हो हो मिस्टर या तुमच्या राष्ट्रवाला का त्या गवंड्याचे असिस्टंट हो तुमच्या गवंडी काम होतं का गमत अहो ती गॅलरी पुन्हा पडली. गॅलरी नाही तर काय अहो मी तांबे असाने तर लोखंड आहे. सिमेंट लावता येतं ना. सिमेंट लावता येतं मग त्याला कामाला लागा ती गॅलरी उभी करा. म्हणजे मला हे भूल आहे. पण ही भू कुठे आहे? भू सॉरी तुम्हाला भू ए भू भू उत्तर सोडायला विचार कुठे आहे भू कशाला करताय? आई गं. अहो भू माझ्या बायकोचं नाव आहे हो. ठीक आहे मला वाटतं की पुत्र सोडताय. माझ्या बायकोचं नाव वसुला. हो कालपासून आली ती. अरे वा 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 छान 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 काय अहो बायको हरवणं सामान्यांच्या नशिबात नसतं. सापडली ती इतक्या लवकर? हो काय म्हटलं नाही कुठे सापडल्या? इथे हे शिशिराकडे मी निरोप दिला. खरं तर हेच लोक पोचून द्यायचे पण मला राहवलं नाही. अहो हे मात्र काय चेंडके पण हो हो हेच आमचे होणारे जावई इथेच राहतात. विवेक कर्णिक नाव आहे त्यांचं. अरे कर्णिकच नाव सांगितलं म्हणजे हो त्यांनी तर तिला गुंडांच्यातून सोडलं. अच्छा 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 नाही तसे आमच्या जावई आहेतच मुळे धाडसी. आता एकदा पोट पाहिजे का पोट हे बघा ना त्यांच्यासाठी बनिया आणलाय. छान छान जावयासाठी बनिया. वाढत्या अंगाचं आहे. आधीचं फाटकं बनियान पाहिलं असेल म्हणून देत असाल नवीन. काय बरोबर आहे ना. आता काय दिसतंय आणि काय बघायचंय हे मात्र चुकीचंच आहे. काही कळत नाही. आणि ही झोप तुम्ही आलात का? हो
तुम्हाला नाही. आणि तू त्या तुक्या गेल्याकडे पुन्हा गेली होतीस? पण तुम्हीच काल कुठे होता म्हणजे? त्या मेल्यासाठी ते हात पाय जागत बसला होतात की काय? आता तुला मगाशीच नाही का सांगितलं की तो सगळा भाग होता म्हणून? तुम्ही मला मुळीच सांगितलेला नाही ना. आज तुम्हाला ते खोटं पाडायचं ठरवलंयस का? पण या नाटकात हो. आणि मगाशी मी तुला खुलेली बनियन म्हणून सांगत होतो तर तुझं काय काय सुरू होतं? पावडर, गजरा, बनियन म्हटलं तर स्वतःसाठी आहे ना. मी अजिबात असं म्हणलेलं नाही ना. आता तू शब्द विरोध सांगून ठेवता काय समजलं? काय जरा खालच्या पट्टीत बोलत का? हा? आतापर्यंत एक सभ्य म्हणून मी सर्व ऐकून घेतलं. म्हणजे? अरे माझ्या समोर आणि माझ्या तिला हा? माझ्या बायकोला ते सुटके काही डांबून देऊन तसा बनाना निघाला. प्रिये? अगं आता तू काही काळजी करू नको, मी आलो. प्रिये? ओ तांब्या, मी जिवंत आहे म्हटलं, अजून मेलो नाही. हं? आणि माझ्या समोर माझ्या बायकोला प्रिय. अरे प्रिय नाही तर काय, प्रिय नाही तर काय काय? हा? माझ्या बायकोचा भुबू म्हणून कुत्रा गेला. कुत्रा? आता नाही तुझे लक्के तोडले अरे, भू, हा बघून. वतू तर आता घरी तर हा? ओ तांब्या, रे वा. हे? कमाल आहे. अरे तुला आमची भूक म्हणजे का पाणी वाटलं का पाणी? बुडवला तांब्यात नेलं घरी. हा ना? तू काळजी कर, तू चांगला जाऊ दे जरा. घाबरला मी तू? नाही. घाबरले का? देखो घाबरले मी आहे. ओ तांब्या, काय? ओ ए पाऊस जवळ येतो का? एक पाऊस तांब्याला तू मोठे एक दिवस सांगतो का? एक पाऊल जरी समोर आला ना तर पहा हा. माझं. अहो, हे, हा, हा. आता माझ्या लक्षात आलंय हा? माझ्या बायकोला पळवणारा गुंड तू आहेस तू. काय? हा? मला गुंडावर कर. मला? बरोबर, बरोबर. नाही, घाबरत नाही, मी घाबरत नाही. ओ तांब्या, आता माझ्या सगळं लक्षात आलं, खरा चोर तर तू आहे, तू मी नाही का काय? हा? अरे वा, माझ्या बायकोला आपली बायको समजतोय. वाटलं तर यांना विचार. विचारतो ना काय, घाबरतो काय? मिस्टर गोहाणे हा? हो मिस्टर दासो गुंडा आहे? नाही. हा. गुंड नाही. माठ आहे माठ पाहिलं. अहो, काहीतरी काय काय? म्हणजे रत्नाकर पण का? हा. तुम्हाला गुंड कोण म्हणतात? हा चक्को माझ्या बायकोचं हरण करायला आलाय. अरे कोण आहे तू हा? हा? बायकांचं हरण करतो का? अरे म्हणजे तू पण जर जोडीदार दिसतोय की हा? साहेब मला आपलं आडनाव सांगा. मी तांबे वसुधाचा नवरा. अच्छा. अहो म्हणूनच घोटाळा झालाय. हे बघा तांबे साहेब, अहो मावशी आम्हाला घरी सुद्धा पोहोचले असतील. मावशी घरी पोहोचले असते. हो. हा? मग ही कोण? माझी. अहो या भूदेवी कुंटे आणि हे मिस्टर रत्नाकर कुंटे. हा म्हणजे हिचा नवरा. अरे कळलं? एवढं तांब्या? हो मी सांगतो तुम्हाला सगळं. चला मी जरा तांबे सांगायला सांगतो. चला तांबे साहेब प्लीज. हो मिस्टर एवढा टकलान बघू नका, माझी बायको ती. चला. या तांबे साहेब. मी सगळं गैरसमज दूर करतो. घेऊन जा. त्या लहान तिकडे येऊन लहान चौकाच्या पलीकडे. भू? हा? आता भू कुठे आहे? अहो, आहे इथे. म्हटलं मेला पळवतो मला. भू? हा? तिथे भूताटकी. हो? तिथे भूताटकी आहे. अहो भूताटकी वगैरे काही नाही रत्नाकर पंत. अरे काय नाही म्हणता ती गॅलरी पलंगावर काय ती तात्याला विसरलेली दुसरी भू काय, तो गवळी गवंडी काय, हा तांब्या, हा सारा तांब्या माझीच बायको लागतोय. त्याच्या मला तर काही सुचत नाही, काही कळत नाही. कोण असतंय त्या गोंधळात? मला मात्र सगळं कळलं रत्नाकर पंत. म्हणजे ते बघ कोण आहे. तू माझीशी तू? म्हणजे मायदेशीने आम्हाला सगळं सांगितलं, आम्ही मायदेशीला सगळं सांगितलं. म्हणजे हे जे काही घडलं ना ते भूदेवी तुमच्यामुळे. माझ्यामुळे? अहो तुम्हाला जे भविष्य सांगण्यात आलं होतं ना ते भविष्य खोटं होतं. ज्या पत्रिकेवरून तुम्हाला ते भविष्य सांगण्यात आलं ती पत्रिका मायदेशीची नव्हतीच मुळात. अरे बापरे. मायदेशीच्या ज्योतिषाचं पत्र घेऊन आली आहे. हो का? मोठ्या मनानं त्याने आपली चूक कबूल केली आहे. तू म्हणजे ते पोट, साप, चावणं? सगळं खोटं. अहो उलट नव्या पत्रिकेप्रमाणे तुमचा जावई पालीला सुद्धा घाबरणार आहे. अरे वा, म्हणजे माझ्या माग का? पण काय हो, हा तांब्या ही एक वेगळीच गोष्ट आहे बघा रत्नाकर पंत. म्हणजे त्याचं काय झालं, जेवल्यानंतर आम्ही भूदेवींना एक अल्बम दाखवतो. आपला जावई सर्व गुण संपन्न असावा असं सगळ्यांनाच वाटतं, म्हणून मुद्दामच तयार करून घेतलेला तो अल्बम. त्यात एक फोटो असा होता की विक्की आपल्या पोटावर साप घेऊन झोपलेला आहे. बरोबर. अहो तो साप खोटा आहे माहीत असताना सुद्धा विक्की थरथरत होता. तो फोटो त्यांनी त्या भविष्याच्या पार्श्वभूमीवर पाहिला आणि या बेशुद्ध झाल्या. आणि या सगळ्या गडबडीत रत्नाकर पंत तुमचा फोन आला.
बस 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 आता माझ्या सगळं लक्षात आलंय. म्हणजे ही गॅलरी पलंगावर आणि हिच्या जागी वसुधा तांबे. सगळं योगायोगाने सुरू झालं होता. तेव्हा रत्नाकरबद्ध भूदेवी आता झाल्या प्रकाराबद्दल माफी असेल आणि आता मनात कुठलाही राग न घालता राग मनात कुठला आवडता सनई चौघड्यावर राग तरी काय तू वाजवू का? आता मायदेशीच्या मनाविरुद्ध का अरे होता? वा. अरे मी तुम्हाला काय म्हणत होतो? कोण आलं तुझं फार? असं लागतं. काय माहिती गाडीत पाहिलेला चेहरा हाच ना तो अरे वा, वा, वा. विक्की रवी आता सर्व गैरसमज दूर झाले. तेव्हा आता आपल्या होणाऱ्या सासऱ्यांच्या पायी काका काकू आम्हाला माफ करा खोटं बोला. अरे उठा उठा काय बापू. अहो ते खोटं खरं ठरलं असतं तर. अहो, तूच माझं अहो गंमत. रत्नाकर पंत मला वाटतं आता एंगेजमेंटची तयारी करायला हरकत नाही. काही हरकत नाही. आम्ही बनियर आणलं. अहो म्हणजे लिवलेत सगळं. अहो गंमत हो. दाखव जरा अनुभवी हाताला होऊन जाऊ द्या. या बापू. मला बोलायचं असेल ते अक्षर आपला या हे दोन हात ठीक आहे. त्यांना द्या. रत्नाकर पंत हे दोन हात या तुमच्या अंगठ्या त्याला अंगठ्या घाला. अहो जात नाहीये. अरे एकमेकांच्या बोटात घाला. घाला. वा वा. आता हार घाला. अरे मला नाही दे त्या मुलांच्या हातात द्या. हा झाला रेडी. हा एक मिनिट थांबा. हा रफिक मिया थांबा. तिकडे तुम्हाला मुलगी दिली आम्ही. दिली ना? मग आता त्या मोबदल्यात तुम्ही आम्हाला काय देता? हो काय हवंय तुम्हाला? मी जे मागील ते द्याल. दाखव भाऊ तुम्ही मागून तर बघा. मागू नक्की. जो अल्बम बघून ही बेशुद्ध पडली तो अल्बम मला हवाय द्याल. अहो दिला.